बातमी आता अहिल्यानगर मधून आहे। मनसेचे 2 उमेदवार कालपासून गायब आहेत आणि कालपासून उमेदवारांसोबत संपर्क होत नसल्याची जिल्हाध्यक्षांची माहिती आहे। कुटुंब देखील काळजीत असल्याची जिल्हाध्यक्ष सचिन डफाळा यांनी माहिती दिली आहे। मनसेचे वरिष्ठ नेते संपर्कात असल्याचं जिल्हाध्यक्ष डफाळ यांनी स्पष्ट केलंय। राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंह अशी उमेदवारांची नावं आहेत। गेली 2-3 दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, काही ठिकाणी दमदाटी केली जाते, वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत। याबाबत माननीय निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत याबाबत आपण लवकर तपास करावा। बातमी आता नाशिक मधून आहे। शिवसेनेच्या महानगर प्रमुखांसाठी जिल्हा प्रमुखांनी माघार घेतली आहे। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांनी प्रभाग क्रमांक 24 मधून उमेदवारी अर्ज भरला होता आणि ही थेट दृश्य आपण बघत आहोत। आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण बघत आहोत। आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे स्वतः शिवसेना भवन मध्ये सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच अनुषंगाने आता आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण बघत आहोत। तर आदित्य ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झाल्याची दृश्य आपण बघितलेली आहेत। आदित्य ठाकरे अमित ठाकरे यांची भेट होईल आणि त्याच नंतर दोघे देखील शिवसेना भवन या ठिकाणी जाणार आहेत आणि सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावरती त्यासाठी दाखल झालेले आहेत आणि आपण ही दृश्य बघितली होती। आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे आज उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत। शिवसेना भवनमध्ये दुपारी 2 वाजता ठाकरेंच्या सेनेची बैठक असणार आहे आणि त्याच बैठकीच्या अनुषंगाने आता आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। या संदर्भात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निवृत्ती, शिवसेना भवन येथे 227 उमेदवारांची बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीला स्वतः आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही भाऊ मार्गदर्शन करणार आहेत आणि त्या अगोदर आदित्य ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। मागचे 2 दिवस आपण जर पाहिलं तर काल देखील आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे स्वतः शिवतीर्थावरती आले होते आणि त्या अगोदर देखील आदित्य ठाकरे शिवतीर्थावरती आले होते। अगोदर वचननाम्याचा विषय असेल या विषयावरती चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल आले होते, परंतु आज सर्व 227 उमेदवारांना शिवसेना भवन येथे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत। यामध्ये आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे त्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि हे मार्गदर्शन करायच्या अगोदर हे आदित्य ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत। नक्की कोणते मुद्दे हे उमेदवारांना सांगायचे, हे मुद्दे उमेदवार प्रचारामध्ये कशा पद्धतीने अंमलात आणायचे याविषयी सुरुवातीला चर्चा जी आहे ते आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सोबत करणार आहेत आणि यानंतर आदित्य ठाकरे आणि शिवसेना भवनमध्ये 227 उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत। निश्चितच खरं तर अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। आदित्य ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। निवृत्ती, साधारणतः कधीपर्यंत हा मेळावा सुरू होणार आहे आणि नेमकं पुढे नियोजन कसं असेल? झालेले आहेत। 2 वाजता सर्व उमेदवारांना शिवसेना भवन येथे बोलवण्यात आलेलं आहे। 227 उमेदवार हे शिवसेना भवन येथील दुसऱ्या मजल्यावरती उपस्थित राहणार आहेत। तर त्या ठिकाणी सर्व उमेदवारांना आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुरुवातीला मार्गदर्शन करणार आहेत। विशेष करून मुंबईमधले हे 227 उमेदवार आहेत आणि मुंबईमध्ये वॉर्डमध्ये आपल्या आपल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने प्रचार करावा या संदर्भात मार्गदर्शन जे आहे ते स्वतः आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे करणार आहेत। कारण की गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की स्वतः आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या अनेक भेटी ज्या आहेत त्या भेटी होत असताना आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि या भेटींमधून प्रचार करत असताना उमेदवारांनी कशा पद्धतीने प्रचार करावा, कारण की दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर अनेक कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचा आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु प्रचार पुढे कशा पद्धतीने करावा, कोणते कोणते मुद्दे स्थानिक कार्यकर्त्यांना असतील किंवा मतदारांना कोणते कोणते मुद्दे जे आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावे याच्यावरती जास्तीत जास्त भर जो आहे तो भर देण्यात येणार आहे। याच विषयी मार्गदर्शन जे आहे ते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे करणार आहेत, कारण की 4 तारखेला वचननामा जो आहे तो ठाकरेंच्या सेनेचा आणि मनसेचा एकत्रित वचननामा जाहीर केला जाणार आहे। या वचननाम्यातील काही मुद्दे असतील
ते कशा पद्धतीने जनतेपर्यंत किंवा मतदारापर्यंत मांडायचे याविषयी देखील मार्गदर्शन जे आहे ते आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे करणार आहेत. आणि यानंतर 3:30 वाजता देखील प्रवक्त्यांची बैठक बोलवलेली आहे. या बैठकीमध्ये देखील प्रवक्त्यांना देखील आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. परंतु हे जे उमेदवार 227 उमेदवार जे ठाकरे बंधूंचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, या उमेदवारांनी नक्की स्थानिक पातळीवरती त्यासोबत मतदारांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करावं किंवा मतदारांना कसं आकर्षित करावं यासाठी कोणते कोणते मुद्दे प्रभावी असू शकतात, या प्रभावी मुद्द्यांवरती आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुरुवातीला मार्गदर्शन करणार आहेत. आणि हे मार्गदर्शन झाल्यानंतर प्रचारादरम्यान कशा पद्धतीने रणनीती असावी किंवा प्रचारादरम्यान दोन्ही ज्युनियर ठाकरे बंधू कोणत्या कोणत्या प्रभागामध्ये प्रचार करतील याविषयी देखील रणनीती जी आहे ती आजच्या मेळाव्यामध्ये घेतली जाणार आहे. परंतु त्या अगोदर निश्चितच निवृत्ती, आदित्य या ठाकरे आणि संदर्भातले अपडेट्स आपण तुमच्याकडूनच घेत राहणार.